वसई विरार शहरात वाढत चाललेल्या भटक्या श्वानांच्या समस्येवर आता महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी श्वानांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारा रेबीजचा धोका लक्षात घेता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून वसई विरारसह आसपासच्या भागात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. श्वानांकडून दंशाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून काही वेळा लहान मुलांवर आणि नागरिकांच्या हल्ल्याच्या घटनाही समोर आल्यात. श्वानांकडून दंशाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून काही वेळा लहान मुलांवर आणि नागरिकांवर हल्ल्याच्या घटनाही समोर आल्यात. नुकत्याच नालासोपाऱ्यात रेबीज संसर्गामुळे एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस आणि प्रशासन यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 30 एप्रिल रोजी अर्थात आज सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत प्राणीमित्र संघटना, सोसायटी सदस्य, श्वानप्रेमी आणि जागरूक नागरिक सहभागी झाले. केवळ चर्चा न करता ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर दिला गेला. यामध्ये भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नसबंदी मोहीम राबवणे, रेबीज रोखण्यासाठी लसीकरण वाढवणे, श्वान दत्तक घेण्याबाबत जनजागृती करणे तसेच श्वानप्रेमी आणि नागरिकांमधील वाद टाळण्यासाठी फीडिंग झोन निश्चित करणे अशा उपाययोजनांचा यात समावेश करण्यात आला. तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष मदत कक्ष सुरू करण्याचाही विचार करण्यात आलाय. भटक्या श्वानांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, वसई विरार.